हिंदू आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय। बांगलादेशमधल्या होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला काही सवाल विचारले। एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवणारे पंतप्रधान मोदी बांगलादेशमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न का करत नाहीयेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलाय। सोबतच राज्यातील हिंदूंची मंदिरं ही सध्या धोक्यात आहेत, ती पाडण्याचा घाट घातला जातोय। या अनुषंगानं सुद्धा नेमकी काय पावलं उचलली जात आहेत असा सवालही उद्धव ठाकरेंनी आता विचारलाय। 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे? आता बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्या आणि त्याचा आकार उकार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं। माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये। जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। नवनीत राणांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या। तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? जनाब उद्धवजी, आपण का दिसल्या नाही, आपण का बाहेर पडल्या नाही? आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।